ज्याने आरोप केले होते त्यांनी सुद्धा त्यांना सहकारी म्हणून स्वीकारलं आणि आम्ही सुद्धा त्यांना सहकारी म्हणून स्वीकारलं। आणि म्हणूनच आज या सभागृहातला एकही व्यक्ती असं नाही की ज्यांनी दादांच्या कामाचा जवळून अनुभव घेतलेला नाहीये। दादांचा स्वभाव असेल थोडासा तापट असेल, एक तर त्यांच्या आवाजात एक नैसर्गिक भारदस्तपणा होता, त्याच्यामुळे त्यांच्या समोर अधिकारी सुद्धा थोडेसे असे वचकून असायचे। अनेकदा कळायचंच नाही की हे कौतुक करतायत की दम देतायत, पण तो एक दादांचा एक ती शैली होती, दादांची एक लकब होती। बोलताना सुद्धा बिनधास्त बोलायचे। अनेकदा त्यांच्या वक्तव्याने त्यांना अडचणीत आणले हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। पण बोलायचं तर बोलायचं, काही काम एखादं करायचं तर बेधडकपणाने करायचं, बेलाशकपणाने करायचं। याचं कारण त्यांच्या मनात कुठे पाप नसायचं। एकदा का मनात पाप नसेल तर आपण केलेल्या कृतीबद्दल पश्चाताप होण्याची भावना त्या व्यक्तीच्या मनात येऊ शकत नाही। आणि दादा मला असं वाटतं त्या व्यक्तीच्या वर्गवारीत येत होते। एक तर त्यांनी, मी तुम्हाला सांगितलं की अत्यंत अडचणीच्या वेळेला महाराष्ट्राचं अर्थखातं सांभाळलं। एक मला कशाचाही अनुभव नसताना माझ्या मंत्रिमंडळात एक उत्तम भरोसेमंद सहकारी म्हणून त्यांनी काम केलं। वेळ म्हणजे कदाचित घड्याळ आणि वेळ म्हणूनच त्यांची ती निशाणी होती की काय कळत नाही, कारण दादा 11 वाजता येणार म्हणजे 11 वाजता बरोबर त्यांची गाडी दारात उभी असलीच पाहिजे। बरं, आल्यानंतर विषय घेऊन यायचे, ते विषय झाल्यानंतर फाफट पसारा जास्त न करता काम झालं का बरं सीएम साहेब मी निघतो। मंत्रिमंडळात सुद्धा मी प्रत्येक वेळेला बघितलेलं आहे, कागदं असतात पसरलेली, पण दादांच्या समोरचं टेबल हे व्यवस्थित सगळ्या गोष्टी काटकोनात असायच्या। त्यांचं पेन असेल, त्यांचे कागद असतील, हे काटकोनात असायचे। आणि हे मी का सांगतोय आवर्जून, कारण ही सवय शिवसेना प्रमुखांना सुद्धा होती। आणि त्यांच्याबद्दल म्हणजे शिवसेना प्रमुखांबद्दल प्रमोद नवलकर जे बोलले होते ते मला या निमित्ताने आठवते की माणूस कसा शिस्तीचा असतो। तर म्हणजे तुम्हाला असं वाटेल की विषय काय आणि बोलतायत काय, पण काटकोनामध्ये सगळ्या गोष्टी असणं, सगळ्या गोष्टी स्वच्छ पाहिजे। एखादी गोष्ट जरा तिरकी तरपी असली का ते व्यवस्थित लावली गेली पाहिजे। ही एकदा शिस्त लागली का मग कारभार सुद्धा त्या शिस्तीने केला जातो। आपण जर का सगळं काही पसरलेलं आहे, मग कुठला कागद कुठे गेलेला आहे, कशाचा कशाला पायपोस कोणामध्ये नाही, तर कामकाज सुद्धा तसं होऊ शकत नाही। आज आपण सगळेच जण एका अशा दुःखात आहोत की सगळ्यांनाच असं वाटतंय की आपल्या जवळचं कोणतरी गेलेलं आहे। ही भावना फार थोड्या व्यक्तींच्या बद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात निर्माण होते। मी तर माझा एक चांगला मित्र गमावला हे तर माझं दुःख आहेच, पण त्याचबरोबरीने महाराष्ट्राने एक उमदं नेतृत्व गमावलंय, हे महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान आहे। आणि